नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे लर्निंग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बघत होतो मराठीचा जो 7वीचा पॅटचा पेपर येणार होता, त्याची आपण पेपर सीरीज बघत होतो. तर पेपर सीरीजमध्ये हा पाठ क्रमांक 3 आपण आहे, पार्ट 3 आहे. या अगोदर मी 2 पार्ट अपलोड केले, ते जाऊन बघा अजून बघितले नसेल तर. आणि त्यानंतर हा थर्ड पार्ट बघा, म्हणजे तुम्हाला लवकर समजणार आहे. तर चला जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडे. थर्ड पार्टमधला चौथा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4, खालील कवितेचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. अनामवीरा जिथे जहाल तुझ्या जीवनात, एक कविता दिली आहे, ती वाचून तुम्हाला त्यावर प्रश्न विचारले आहे. अनामवीरा जिथे जहाल तुझ्या जीवनात, स्तंभ तिथे ना कोणी बांधायला, पेटती व दात दगदग समोरच्या ज्वाला या देशांकरता, जवास्वय असता संसारातून उठविना दाशी, मुकपणाने तामी लोपती स्थैम रेषा, मरणामध्ये विलीम होसींना भारे आशा, जीवन भक्त तुझ्यावर नास उचलेने भाव स्थिर, नदी नोंदले कुणा तुझे नाव, जरी न गातले भाट डफ्फर तुझे योगशीय, सफल जिहिले तुझी तर रे तुझीच बलिदान, काळोख्यातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझ्या पहिला तुझल्या मृत्युंजय वीरा. बघा, अशा प्रकारची कविता दिली आहे ही. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि तुम्हाला या कवितेवर प्रश्न विचारला आहे. पहिला प्रश्न अ मध्ये विचारला आहे, कवितेत कोणाचे वर्णन केलेले आहे ते लिहा. 1 मार्कासाठी प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे, कवितेत देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर सैनिकांचे वर्णन केलेले आहे. कोणाचे? वीर सैनिकांचे. दुसरा प्रश्न विचारला आहे, आ जव्यस्त संस्कृतीतून उठियाना जाशी या काव्यपंक्तीतील संसार या शब्दाचे 2 अर्थ लिहायचे आहे. तर या शब्दाचे 2 अर्थ बघा. पहिला अर्थ आहे जग आणि विश्व, दुसरा आहे घरगुती आणि जीवन, कुटुंब, जीवन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा हे 2 अर्थ होतात याचे. तर बघा दुसरा प्रश्न कोणता आलेला आपल्याला याच्यावरती, कवितेवरती. एक ई प्रश्न आहे, संध्याकाळ झाल्यानंतर आकाशातील रंग आणि प्रकाशाच्या रेषा कोणत्या आवाजाशिवाय नाहीशा होतात. याप्रमाणे सैनिक सीमेवर लढत असताना मरण्याची भीती न बाळगता, कोणाशीही अपेक्षा न बाळगता शांतपणे मृत्यूलाही सामोरे जातात. या अर्थाची कवितेतील ओळ शोधून लिहायची आहे. ही ओळ आहे, मुकपणे तमी लोपती संधीची रेषा, मरणामध्ये विलीन होसी न भरा ना आशा. ही ओळ तुम्हाला आलेली आहे. जशी तसा पेपर तुम्हाला येणार आहे. बघा, आता हा झाला आपला पाठ क्रमांक 3. पाठ क्रमांक 4 तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचा पेपर तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये, म्हणजे 11 तारखेच्या पेपरमध्ये बघायला मिळणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.